नमस्कार रसिक श्रोते हो, मी सानिका आणि तुम्ही ऐकत आहात कथारंग बाय सानिका या आपल्या कथामंचावर तुमचं मनापासून स्वागत आहे. तुमच्यावर मला एक आनंद शेअर करायचा आहे. नुकताच आपल्या या कथामंचावर 400 कथाप्रेमी जोडले गेले आहेत आणि त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तसंच 14 डिसेंबरला दुपारी 2 वाजता ज्योत्स्ना देवधर लिखित जाळं नावाची एक कथा मी आपल्या चॅनलवर प्रस्तुत केली होती आणि त्या कथेला एवढ्या कमी वेळात 1400 कथाप्रेमींनी ती कथा ऐकली आहे. हे असं पहिल्यांदाच झालं. या तुमच्या उत्तम प्रतिसादाबद्दल सुद्धा मनापासून तुमचे धन्यवाद. यावरून असं दिसतंय की या चॅनलवरच्या कथा तुम्हाला ऐकायला तर आवडत आहेत, पण कथाप्रेमी आपल्या या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही आहे. जर तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल पटकन सबस्क्राईब करा आणि अशा छान छान कथांचा आनंद घ्या. चला तर मग आज तुम्ही ऐकणार आहात ज्योत्स्ना देवधर लिखित कथा नजराणा. शिल्पाचा नट्टापट्टा केव्हाचा चालू होता. घड्याळाचे काटे फिरत होते. शिल्पाची सासू वरचेवर तिच्या खोलीच्या दारातनं डोकावून माघारी फिरत होती. शिल्पाचा सासरा गॅलरीत झुलत्या खुर्चीवर बसून वर्तमानपत्र चाळत होता. शिल्पाने ही खुर्ची आपल्या सासऱ्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्यासाठी आणली होती. तेव्हापासून लहान मुलानं आपल्या खेळण्यात रमून जावं, ते सोडू नये, तसं त्यांचं झालं होतं. त्या खुर्चीत बसल्यावर त्यांना मोठा आनंद मिळायचा. शिल्पा, अगं 10 तर इथेच वाजले. वेळेवर कशी पोचणार तू? जाईन टॅक्सीनं. सुनेच्या शब्दाबरोबर सेंटचा वास दरवळला. टॅक्सीने काय जाणार? जवळ का आहे तुझं ऑफिस? 50 रुपये उगाच घालवायचे. त्यापेक्षा वेळेवर आटपावं. लोकल आहे ना. या मेल्या परटानं जास्त स्टार्च केली आहे साडी. तंबूसारखी तरंगते. शिल्पाने फरकन साडी ओढली. दुसरी भारीपैकी सिल्क साडी नेसली. मॅचिंग ब्लाऊज हवा म्हणून पहिला ब्लाऊज बदलला. पर्स पण बदलली. चपलांच्या ढिगाऱ्यातून हव्या त्या चपला काढल्या, अडकवल्या, निघाली. अगं थांब, तुझा डबा तर नाही. मी केव्हाचा तयार करून ठेवलाय, सासू म्हणाली. आई राहू दे, आज डबा नाही नेत, बाहेरच लंच करेन. अगं पण, सासूच्या अगं पण या शब्दांना अलीकडे अर्थच राहिला नव्हता. शिल्पा धावतच फ्लॅटच्या पायऱ्या उतरली. सासरा गॅलरीतनं पाहत होता. तिनं टॅक्सी थांबवली. गेली भुरकन. डोलणाऱ्या खुर्चीवर हात टेकीत यमुनाबाई नवऱ्याच्या पायाशी बसल्या. गेली? त्यांनी विचारलं. हो, टॅक्सीनं गेली. तिचं हे वागणं बरोबर नाही. मिळवते, खर्च करते, सासरा म्हणाला. कसे मिळवते, किती खर्च करते, याचा काही हिशेब? हे बघ, तू का उगाच त्रास करून घेतेस? वामनरावांनी आपल्या बायकोची समजूत घातली. त्रास का नाही करून घेणार? बायकांच्या डोळ्यांना जे दिसतं ते तुम्हा पुरुषांना दिसत नाही, यमुनाबाई चिडून म्हणाल्या. हे बघ, तुझा हा सासूपणा बाजूला ठेव. ती तासन तास कष्ट करते. केली जरा मौज मजा तर काय बिघडलं? बरं, एकटीच चैन करते असं नाही. या घरात कितीतरी नवनव्या वस्तू तिने आणल्यात. ऑफिसमधनं येताना रिकाम्या हाताने येत नाही. कितीतरी प्रकारचं खायला प्यायला आणते. इतकी फळं, मिठाई पूर्वी आपण आणत होतो. तुला, मला, शेखरला, मुलांना इतकंच काय, आपल्या मोलकरणीला सुद्धा काही बाई आणत देत असते. ही खुर्ची बघ, 1000-2000ची असेलच. मी तेच म्हणतीये, या सगळ्या गोष्टींना पैसा लागतो ना. तो कुठून येतो? तिला काही 25,000 पगार नाही आहे. चल, एवढे पैसे मिळवायला ती काय मिनिस्टर आहे?
म्हणूनच म्हणते विचार करा आणि हे थांबवा सगळं. तिला स्पष्टच सांगून नका, आम्हाला काहीही नको आहे. असल्या पैशांचा उपभोग आपण तरी घेऊ नये, यमुनाबाई चिडून म्हणाल्या. अगं पण जास्त काही बोलू नका. मला हा पापाचा घास जात नाही. आपण निराळे राहू. निराळे? निराळं राहायची भाषा तरुण जोडपी करतात, म्हातारी नाही. वामनराव खो खो हसत म्हणाले. तुम्हाला पण या ऐशारामाची चटक लागली आहे. पण तू का उगाच तनतनतीये? शेखर पण काही बोलत नाही. त्याला शिल्पाचं वागणं गैर वाटत नाही. पापाचा पैसा म्हणतेस, पण असल्या गोष्टी कोणताही नवरा खपवून घेत नाही. शेखरला तिचं वाईट वागणं आधी कळलं असतं. तू अकारण तिच्यावर शिंतोडे उडवते आहेस. उगाच काहीतरी बोलू नका. तिच्या चारित्र्यावर शिंतोडे विंतोडे काही उडवत नाहीये. शिल्पासाठी रोज डबा तयार करणं, दोन्ही नातवंडाची सगळी उठबस करणं, शेखरच्या खाण्यापिण्याचं तंत्र सांभाळणं मीच करतेय. तिचा संसार मीच रेटतेय. तिला घरची काही काळजी आहे का? घरातल्या कामावरनं मी तिला कधी काही बोलते का? सांगा बरं. नाही. तुम्हा दोघींचा वाद भांडणं कधीच ऐकलेली नाहीत. ती तर सारखी आई आई म्हणत तुझ्या भोवती असते. हो, कारण मी तिला मुलीसारखी जपते, तिच्यावर प्रेम करते, तिचे लाड करते. ती गुणी आहे, हुशार आहे, म्हणून असं माझा जीव तिच्यात गुंततो पण आणि तळमळतो पण. मग निराळं राहायचं काय डोक्यात आलं? कारण भ्रष्टाचाराचा पैसा या घरात नकोय यायला. असल्या ऐश्वर्यात राहण्यापेक्षा मिळेल त्यात सुखानं राहावं. म्हणजे? वामनरावांनी चकित होऊन विचारलं. अहो, तुम्ही पण नोकरी केली, मी पण शाळेत 25 वर्ष राबले, पण दर महिन्याला 5-10 हजाराचं सामान आपण आणू शकलो. TV, फ्रीज, व्हिडिओ, फर्निचर, कूलर, 1 ना 2. एवढं सगळं महाग सामान गेल्या 2-4 वर्षात घरात आलं. याचा अर्थ काय? म्हणजे शिल्पा गैरमार्गाने पैसे मिळवते? छे, माझा नाही विश्वास बसत. शेखरवर तिचं खरंखुरं प्रेम आहे, नुसता दिखावा नाही. गैरमार्ग म्हणजे तुम्ही म्हणता तो एकच मार्ग नसतो. शेखरला ठराविक पगार मिळतो तसा शिल्पाला पण मिळतो. तो नित्य नवीन वस्तू विकत आणत नाही. हीच कशी काय एवढ्याली खरेदी करते? मला काहीही कळत नाहीये. तू काय म्हणतेस ते? आता पुरे. उठ, जेवायला बसू. भूक लागलीये. उगाच काहीतरी विचार करायचा आणि डोक्याला त्रास करून घ्यायचा, ही तुझी सवयच झाली आहे. वामनराव बोलता बोलता उठले सुद्धा. यमुनाबाईंनी त्यांना वाढले, पण आज जेवावे वाटेना. भूकच मरून गेली होती. शिल्पा बऱ्याच उशिराने घरी आली. दमली होती, कंटाळली होती. हात पाय तोंड धुवून कॉटवर पडून राहिली. शिल्पा, उठ, चहा घे, खायला पण केलंय, यमुनाबाई म्हणाल्या. आई, असं म्हणत शिल्पानं सासूचा हात धरला. काय झालं ग, बरं नाहीये? हो. तुम्ही माझ्यासाठी इतकं काही करू नका, फार माया करता. वागवा, मायेचा का कुणाला त्रास होतो? उठ, चहा घे. शिल्पा उठली, चहा घेतला. संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागली. मुलांना जवळ घेतलं, त्यांचे लाड केले. शेखर आल्यावर त्याला म्हणाली, संध्याकाळी बाहेर जाऊ नका, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. यमुनाबाईंचं बारीक लक्ष होतं. आज विशेष असं काहीतरी घडलंय हे नक्की. पण शिल्पाच्या वागण्यातला समंजस बदल त्यांना आवडला होता. वेळीच हिला पश्चाताप झाला तर फार छान होईल. भ्रष्टाचाराला केव्हा ना केव्हा तोंड फुटतंच. दुसऱ्याला पिळून मिळवलेला पैसा कधीतरी आल्या वाटेने जातोच. जेवणं झाली. दोन्ही मुलं झोपली. वामनराव आपल्या आवडत्या खुर्चीवर सुपारी चघळत बसले होते. शेखर TV समोर बसला होता. सासू सुनेनं घरातलं आवरलं
यमुनाबाई झोपायच्या तयारीला लागल्या. आई, बाहेर हॉलमध्ये येता, मला काही बोलायचं आहे. शिल्पानं सासऱ्याला पण हॉलमध्ये बोलावलं. टी व्ही बंद केला. म्हणाली, आज तुम्हा तिघांना मला काही सांगायचं आहे. वामनराव आणि शेखर चकित होऊन पाहत राहिले. यमुनाबाई शिल्पाजवळ बसल्या. तिच्या पाठीवरनं अलगद हात फिरवला. शिल्पाचे डोळे भरून आले. मी नोकरी सोडायचं ठरवलंय, शिल्पा म्हणाली. छे छे, उगीच काय वेडेपणा. अशी मध्येच नोकरी सोडणार म्हणजे फंड पेन्शन यांचं किती नुकसान होईल, कल्पना आहे? शेखर म्हणाला. हो आहे. इन्कम टॅक्स खात्यात माझी जागा महत्त्वाची आहे. सिनियरिटी पण आहे. तरीही नोकरी सोडावी म्हणतीये. अगं, पण का? मध्येच असं काय मनात आलं? ही घरातलं सगळं बघतेय ना. मुलंही आता वेगळी झाली आहेत, वामनराव म्हणाले. बाबा, मी नोकरी सोडावी का म्हणतेय हे फक्त आईला कळलंय. त्यांना विचारा, त्या सांगतील. आई, हा काय प्रकार आहे? शेखरने विचारलं. शेखर, तुला आणि यांना पण माहिती आहे. तुम्ही जाणून बुजून दुर्लक्ष करत आहात, यमुनाबाई म्हणाल्या. म्हणजे? मी नाही समजलो, शेखर म्हणाला. अरे, घरात नित्य नवीन सामान येतंय. हजारोंनी खर्च होतोय. कुणाच्याही डोळ्यावर येईल अशी मौज मजा चैन चालली आहे. हा पैसा कुठून येतो हे कळत नाही की मुद्दाम दुर्लक्ष करता तुम्ही? शिल्पाची नोकरीच तशी आहे. हल्ली मुद्दाम पैसा खावा लागत नाही, तो टेबलापर्यंत चालत येतो, शेखर म्हणाला. म्हणजे तुला कल्पना आहे तर, यमुनाबाई म्हणाल्या. आज आमच्या ऑफिसमधल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप ठेवून त्याला सक्तीच्या रजेवर पाठवलंय. मी फार घाबरून गेली आहे. आपल्या केसचा निकाल आपल्या मनाप्रमाणे व्हावा म्हणून साहेबापर्यंत फाईल पोहोचवणं, त्यांचं काम वेळेवर त्यांच्या मनासारखं व्हावं म्हणून अनेक लोकांनी मी न मागता माझ्यापर्यंत पैशाची पाकिटं पोचवली, नजराणा दिला. मलाही पैशाची चटक लागली. घरात एक एक वस्तू आल्यावर तुमच्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून, माझं घरकुल सजलेलं पाहून मला आपण काही गैर वागत आहोत असं वाटेनासं झालं. चांगला कपडा, उत्तम जेवण, चैन, मौज, प्रवास याचा भरपूर आनंद मी लुटला. पण प्रत्येक वेळी आईची नजर मला बोचत होती. त्यांचा चेहरा मला सांगत होता, हे बरोबर नाही आहे, हे योग्य नाही आहे. आज त्या अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावर पसरलेलं शरमेचं, पश्चातापाचं डांबर मला स्पष्ट दिसलं. माझ्यावर अशी पाळी आली तर मला तुरुंगातच जावं लागेल. मी चुकले. मी नको तशी वागले. त्या अधिकाऱ्याची बातमी ऑफिसात ज्याच्या त्याच्या तोंडी होती. पण मला वाटत होतं, ज्याचे त्याचे डोळे मला म्हणतायत, तुझ्या वाटेला पण हेच कर्म येणार आहे. आई नेहमी म्हणायच्या, शिल्पा, लोकांचे डोळे पाहायला असतात, खायला नाही. आज या शब्दाचा अर्थ कळतोय, स्पष्ट कळतोय. शिल्पा ठामपणे बोलली, उठून गेली. शेखर सुन्न होऊन बसून राहिला. वामनराव उठले तेव्हा त्यांची मान झुकली होती. यमुनाबाई उठल्या, दूध तापवलं, ग्लास भरला, सुनेच्या बेडरूममध्ये गेल्या. तिच्याजवळ येत म्हणाल्या, घे, दूध घे. आज धड जेवली पण नाही आहेस. यमुनाबाईंचा चेहरा उमलला खुलला होता. शिल्पानं मनोमन सासूला नमस्कार केला. श्रोते हो, कशी वाटली आजची कथा? आहे ना आपल्यातलीच? जर ही कथा संपूर्ण ऐकली असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद. जर ही कथा आवडली असेल तर अशा छान कथांचा आनंद घेण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट असाच नेहमी या चॅनेलसोबत ठेवा. घेऊन येईन पुन्हा एक नवीन कथा. तोपर्यंत नमस्कार.